उन्हाळ्यात किंवा कोणत्याही सीझनमध्ये नाचणीचे तुम्ही लाडू खा आणि तुमचे सांधेदुखी, केस गळती, परत रक्ताची कमतरता अशा विविध आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. असे हे नाचणीचे पौष्टिक लाडू. चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात. इथे खोबरं किसून घेतले 2 वाट्या, बदाम घेतले अर्धी वाटी, मखाना, गावठी तूप आणि वेलची 15 ते 20 सोलून घेतलेल्या आहेत. नाचणीचं पीठ घेतले आणि गूळ कापून घेतलेला आहे. नाचणीचं पीठ हे अर्धा किलो आहे आणि डिंक सुद्धा घेतलेला आहे. तुमच्याकडे अजून ड्रायफ्रुट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता, म्हणजेच की काजू किंवा टरबुजाच्या बिया वगैरे. पण मी फक्त माझ्याकडे बदाम होते त्यामुळे मी बदाम घेतलेले आहे आणि डिंक घेतले आणि खोबरं जास्त घेतलंय. तर इथे बघा, सगळ्यात आधी मी तेलामध्ये डिंक तळून घेणार आहे. डिंक हा आतून कच्चा राहतो आणि वरतून फुलल्यासारखा वाटतो, म्हणून स्लो गॅसवर ह्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित तळून घ्यायचंय प्रत्येक वेळेला. तर मी इथे 100 ग्राम हा डिंक घेतला होता. तर हा डीमार्टमधनं आणलेला आणि पूर्ण पॅकेट घेतलेलं होतं, कारण पीठ जास्त होतं आणि बाकीचं मटेरियल सुद्धा बऱ्यापैकी असलं पाहिजे त्यामुळे. तर इथे डिंक पूर्ण तळून झालाय, ताटामध्ये तुम्हाला दिसलाच असेल. आता मखाना मी 1 वाटी होता माझ्याकडे, तो घेतलेला आहे, कारण मखाना सुद्धा खूप पौष्टिक असतो. तर इथे बघा, मखाना आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच 5 मिनिटं तरी ह्याला स्लो गॅसवर परतून परतून भाजून घ्यायचा आहे. मखाना भाजला की तो सुद्धा ताटामध्ये काढायचा आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे खोबरं. सगळ्यात आधी पीठ भाजण्याच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर इथे खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजेच की हे सगळ्या गोष्टी वाटून झाल्या इनिशियल की शेवटी पीठ आपण मस्त गरम करून आणि व्यवस्थित भाजून फायनली लाडू बांधायचे असतात. तर इथे खोबरं ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवर करायची, कारण हे पटकन जळतं. तर इथे मी ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळून घेणार आहे. तर बदाम मी घेतलेले आहेत, अर्धी वाटी बदाम मी इथे तुपामध्ये तळून घेतलेत. तुमच्याकडे काजू किंवा अजून कलिंगडच्या बिया वगैरे असल्या तर त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओले खजूर सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर बघा, आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे बदाम वगैरे. तर आता हे सगळं वाटून घेऊया. सगळ्यात आधी वेलची थोडी साखर टाकून वाटून घेतली, त्यानंतर बदाम, खोबरं आणि मखाना असं वाटून घेतलेलं आहे आणि शेवटी डिंक वाटून घेतलंय, कारण डिंक हा मिक्सरला पूर्ण चिटकून बसतो, म्हणजेच त्याचं तेल तेल पूर्ण होतं. त्यामुळे सगळ्यात शेवटी डिंक वाटायचं आपल्याला. आता आपण नाचणीचं पीठ भाजूया. तर इथे तूप घेतलंय 3 चमचे आणि त्याच्यामध्ये म्हणजे तूप लागेल तसं आपल्याला हळूहळू घ्यायचंय. एकदाच सगळं तूप स्टार्टिंगला टाकायचं नाही, कारण मग पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही आपलं. म्हणून बघा, इथे मी आधी 3 चमचे तूप घेतलंय. त्याच्यामध्ये अर्धा किलो मी नाचणीचं पीठ 2 स्टेपमध्ये भाजणार आहे, म्हणजेच कढई छोटी असल्यामुळे मी थोडं थोडं भाजणार आहे, पण अर्धा किलो मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे बघा, बरोबर घड्याळाला टाइम लावून 25 ते 30 मिनिटं आपल्याला अगदी स्लो गॅसवर सारखं सारखं परतत हे पीठ भाजायचं आहे. बिलकुल 1 मिनिट सुद्धा ह्याला बिना परतता ठेवायचं नाही, नाहीतर पीठ लगेच जळतं. त्यामुळे सारखं, जसं बेसनचे लाडू करताना आपण कंटिन्यू हलवतो पीठ, तसंच यावेळेला सुद्धा नाचणीचे लाडू करताना कंटिन्यू पीठ हलवायचं आहे. तर इथे बघा, हळूहळू पिठाचा कलर चेंज होतो आणि पीठ असं सुट्ट व्हायला तुपापासून सेपरेट होतं. तुपाच्या गाठी फोडत फोडत हळूहळू आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे, चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने. मला चमचा कम्फर्टेबल वाटतो त्यामुळे मी चमच्याच्या साह्याने हे पीठ भाजत आहे. बघा, हे सेकंड स्टेप, म्हणजे जेवढं उरलं होतं तेवढं पीठ परत मी भाजत आहे. खूप सोपे हे लाडू आहेत. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केले तर हे लाडू कुठेच चुकणार नाही आणि तूप व्यवस्थित पाहिजे. तर मी इथे गावचं गावरान तूप घेतलेलं होतं. तर हे सगळे जिन्नस जे आपण ताटामध्ये आधीच काढून घेतलेले ड्रायफ्रुट्सचे, ते आणि हे पीठ मी एकजीव करून घेते. इथे दोन्ही पीठ आपल्याला 25 ते 30 मिनिटं स्लो गॅसवर भाजून घ्यायचंय. आता मी पाकाची प्रोसिजर सांगते, जी मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मेथीच्या लाडूला पाक केलता, सेम तीच प्रोसिजर आहे. आधी मी तूप टाकलं अर्धी वाटी आणि त्यानंतर चिरलेला गूळ टाकला. तर तो पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला गूळ म्हणजे पूर्ण तुपामध्ये विरघळू द्यायचा आणि मग लगेचच गॅस बंद करायचा. बघा, गुळाच्या अशा गाठी किंवा खडे राहता कामा नये. पूर्ण गूळ विरघळला की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बिलकुल फास्ट करायचा नाहीये. आधी फास्ट करा तुम्ही 1-2 मिनिटं, नंतर परत स्लो करायचा आहे गॅस आणि पूर्ण गूळ वितळायला पाहिजे तुपामध्ये, मग लगेचच गॅस बंद करायचा. मग जास्त कडक करायचा नाहीये आपल्याला पाक. आणि हा पूर्ण पाक बघा, मी इथे दाखवते उलटण्याच्या साह्याने. आपला पाक हा रेडी झालेला आहे आणि आता हा पाक आपल्याला आपण जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि सगळं मग एकजीव करायचं आहे. बघा, मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे.
तुम्ही अजूनही स्मिताज व्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। बघा मी हे सगळं मिश्रण एकजीव करते आणि एका साईडला आपल्याला लावून ठेवायचंय। हे चांगलं परतून घ्यायचंय सगळं मिश्रण आणि मग लाडू बांधायचे आहेत। अशा प्रकारचे हे मेथीचे पौष्टिक लाडू खाण्यासाठी रेडी आहेत। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।